राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी वाढवण बंदर समृद्धी महामार्ग जोडणी प्रकल्पाला एक मोठा धक्का बसलेला आहे। केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या तज्ञ मूल्यांकन समितीने 24,900 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला मंजुरी देण्यास नकार दिलाय। वैतरणा धरणाच्या सुरक्षिततेवर होणारा संभाव्य परिणाम, 212 हेक्टर वनक्षेत्राचा बळी आणि या संवेदनशील क्षेत्रातून जाणारा प्रस्तावित मार्ग यावर समितीने गंभीर आक्षेप नोंदवलेले असून आता राज्य सरकारच्या पुढील भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आणि या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी संदीप आपल्या सोबत आहेत। संदीप, बहुप्रतीक्षित महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणूया, का नकार दिला गेलेला आहे या प्रकल्पाला आणि आता काय निर्णय होऊ शकतो यावर? नाही, प्रामुख्याने त्याचा नकार देणारी जी समिती आहे ती केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची आहे आणि जवळपास देशातल्या अनेक तज्ञ व्यक्तींचा त्या समितीमध्ये समावेश होता आणि त्या समितीकडे जी काही अहवाल आतापर्यंतची प्राप्त झालेले होते त्यानुसार त्यांनी थेट हा नकार दिलाय। त्यामुळे 24,900 कोटी रुपयांच्या महामार्गाला अखेर पर्यावरण समितीने ब्रेक लावलेला आहे असं म्हणता येईल। आणि कारण जी आहेत ती महत्वाची आहेत, कारण वाढवण बंदर ते समृद्धी महामार्ग हा जो या पट्ट्यातला जो महामार्ग होता तोच हा होता आणि त्याला महत्वाचं आहे की जवळपास वैतरणा धरणाची सुरक्षितता म्हणजे त्याच्यावर संभाव्य काही परिणाम होऊ शकतो असं त्यातून एक निष्कर्ष समितीनं काढलेला आहे। आणि हा महामार्ग जिथं होणार होता त्या भागातल्या जवळपास 212 हेक्टर वनक्षेत्र जे आहे त्याचा बळी दिला जाऊ शकतो तेव्हा त्यातून हे वनक्षेत्र जे आहे ते नष्ट होऊ शकतं अशी एक भीती त्यांनी वर्तवलेली आहे। त्याचबरोबर डहाणू भागातलं जे काही संवेदनशील क्षेत्र आहे पर्यावरणाबाबतचं किंवा पश्चिम घाटासंदर्भातलं तिथून हा मार्ग गेल्यामुळे मोठं नुकसान जे आहे ते होऊ शकतं असं देखील या समितीने म्हटलेलं आहे। आणि लवकरच आता फील्डवरची पाहणी देखील ही समिती करणार आहे असं समजतंय। पण महत्वाचं हेच आहे की आता राज्य सरकार आता काय भूमिका घेते याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष असेल। ताजी माहिती घेऊ संदीप, दोन्ही बातम्यांचे अपडेट्स दिल्याबद्दल धन्यवाद।